हॅलो एव्हरीवन, आता वाजले आहे सकाळचे 7 आणि आता आम्ही सर्व निघालो आहोत बडोद्याला. एक भारी फंक्शन आहे, भारी प्रोग्राम आहे. सो आता आमची जर्नी चालू होणार आहे नाशिकपासून बडोद्यापर्यंत. मे बी आम्हाला 3 ते किंवा 4 वाजतील. तर आम्ही एक अपडेट्स तुम्हाला देत राहू आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मे बी हा व्हिडिओ 2 पार्ट्समध्ये डिवाइड असेल. तर भेटूया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. यानंतर नाशिकपासून केवळ 14 किलोमीटर असलेल्या रामशेज किल्ल्याचे आमचे दर्शन झाले. कुशीत तुझी या जन्मा भाग्याला नाही तोड, आई ग आई माया तुझी पेढ्याहून गोड, आई ग आई माया तुझी पेढ्याहून गोड. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकतात सगळे भयानक थकलेले आहेत आणि सकाळपासून कोणी चहा सुद्धा घेतलेला नाही आहे. सो आम्हाला इथे एक एक दुकान दिसलेलं आहे किंवा हॉटेल म्हणूया आपण याला, आणि तिथे आम्ही मस्तपैकी आता आहोत. मुली पण खूप थकलेल्या आहेत. आम्ही एके ठिकाणी केला होता नाश्ता की जिथे आम्ही दशम्या वगैरे आणल्या होत्या घरून, तर आम्ही ते खाल्ल्या होत्या. आता आपण इथे जाऊन मस्तपैकी चहा घेऊ. इकडे बघ, हाय का. सो मंडळी, आम्ही आलेलो आहोत महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातमध्ये. असं 6 जून याची तारीख, पण असं इथे खूप गरमी नाही जाणवत आहे, म्हणजे एकदम थंडावा जाणवतोय. हॅलो फ्रेंड्स, सो 3-4 तासांच्या अथक परिश्रमानंतर एकदम रस्त्यांचे खूप कामं चालू होते आणि त्याचबरोबर रस्ते देखील खूप खराब होते. आता शेवटी फायनली किती वाजले, आता 12:10 कमी आहे आणि आता आम्ही पोहोचलो आहे शेवटी मुंबई अहमदाबाद अशा हायवेला. कुठे दिसत नाही आहे, हा एक्सप्रेस हायवे आहे. होपफुली आम्ही 2 पर्यंत पोहोचून जाऊ. सो आम्हाला जायचं आहे बडोद्याला. तो तिथे पोहोचले की आम्ही तिथली गंमत जमत दाखवू तुम्हाला. ओके, बाय. आम्ही फायनली बडोद्याला पोहोचलेलो आहोत. आता वाजले आहेत दुपारचे 2:30 आणि खूप ऊन आहे, प्रचंड ऊन आहे. आता आम्ही समजा आपल्या जळगाव सारखंच ऊन आहे. जळगावचे असल्यामुळे आम्हाला तसं काही विशेष नाही वाटलं या बाबतीत. अच्छा, हे काश्मीरचे असल्यामुळे यांना जरा विशेषच वाटतं आहे. हे तसं खूप स्वच्छ शहर आहे, एकदम भारी. थोडं पोटात पडल्यावर सगळी पार्टी एकदम खुश आहे. आता आपण फायनली पोहोचलेलो आहे माझ्या भावाकडे. आपण मस्त त्याचं नवीन घर बघणार आहोत आणि खूप मजा येणार आहे.
ही जी मुलगी दिसते ना तुम्हाला ही 34 इयरची झालेली. लहान मुलांची फंक्शनसाठी जोरदार तयारी सुरू आहे. हा आहे आपला ट्रिगर्ड इंसान. ग कुणीतरी येणार ग. तर फ्रेंड्स, बोट द्यायला यायचं माझं मेन कारण म्हणजे मी आत्या होणार आहे. तर मंडळी, या व्हिडिओचा सेकंड पार्ट अजिबात मिस करू नका आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमचे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.